लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई. 12 गुन्हे दाखल करत 18 आरोपींवर कारवाईचा दणका. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांचा दणका. आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर विशेष धडक मोहीम राबवत 12 गुन्हे दाखल, 18 आरोपींवर कारवाई, तर 38 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाने जिल्हा हद्दीत बेकायदेशीर कृत्यांविरोधात अत्यंत आक्रमक आणि प्रभावी पावले उचलली आहेत. या मोहिमेअंतर्गत ग्रामीण पोलिसांनी अवैध गोवंश कत्तल, गोमांस वाहतूक आणि गोवंश जनावरांची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या तस्करांचे कंबरडे मोडत मोठे यश संपादन केले आहे. ग्रामीण पोलीस दलाच्या अंतर्गत येणाऱ्या वैजापूर, फुलंब्री, वडोद, बाजार, करमाड, फरदापूर, गंगापूर, पैठण, सिल्लोड ग्रामीण, कन्नड ग्रामीण आणि खुलताबाद या 10 पोलीस ठाण्यांच्या पथकांनी अत्यंत धाडसी व नियोजनबद्ध छापे टाकून कारवाया केल्या आहेत. या मोहिमेत जप्त करण्यात आलेल्या सर्व 11 वाहनांचे परवाने आणि त्या वाहनांचे चालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स कायमचे रद्द करण्याबाबत आरटीओ यांच्याशी रीतसर पत्रव्यवहार सुरू करण्यात आला आहे. एकूण 12 गुन्हे दाखल, 18 आरोपी पकडले, 51 गोवंश जनावरे मुक्त केले, 6,75,000 रुपये किमतीचा 865 किलो गोमांस जप्त करून विल्हेवाट लावली. एकूण 11 वाहने जप्त करण्यात आली. असा एकूण जप्त मुद्देमाल किंमत तब्बल 37,93,000 रुपये इतका आहे. आपल्या परिसरात कुठेही बेकायदेशीर गोवंश कटाई, गोमांस विक्री किंवा अवैध जनावरांची वाहतूक होत असल्याच्या निदर्शनास आल्यास तात्काळ 112 या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. सदरील कारवाई छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड आणि अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हा हद्दीत दिनांक 16 मे रोजीपासून विशेष धडक मोहीम राबवण्यात येत आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.